जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, काल आपला एक मार्क्स फिक्स झाला. कोणता? मागील पुढील सम संख्या. एक मार्क्स त्याचा फिक्स, एक मार्क्स नंबर सिस्टीमवर फिक्स, 2 आणि तिसरा याच्यावर 3 मार्क फिक्स. क्वेश्चन चुकला पाहिजेत नाही. पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता या ज्या सगळ्या 25 नैसर्गिक संख्या आहेत, तुम्ही असाच विचार करत बसणार यांची बेरीज कशी करायची. 1 अधिक 2 अधिक 3. मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला? आता तुम्हाला एक प्रोसेस सांगतो. सगळ्यात पहिले हे बघा, टोटल संख्या किती किती आहे? 25. टोटल संख्या आहे तुमच्या 25. ठीक आहे, किती आहे? 25. त्याला द्यायचा 2 न भाग. किती न भाग द्यायचा? ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं पहिली संख्या किती आहे. पहिली संख्या किती आहे या सिरीज मध्ये? पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर पहिली संख्या किती असणार? 1. आणि शेवटची संख्या किती असणार? 25. 25 आणि 1. प्रत्येक प्रश्न असा सॉल्व करायचा. टोटल संख्या बघायच्या किती आहे, नंतर पहिली संख्या शोधायची आणि शेवटची संख्या शोधायची. उत्तर 5 सेकंदात. त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. 25 भागीला 2, 25 आणि 1 26. 25. आता बघा इथे 13चा भाग जाईल, म्हणजे 25 गुणिला 13. किती उत्तर आलं रे? किती? 325. काही फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवायचा का आपल्याला? काहीच नाही. परत टोटल संख्या किती आहे ते बघायचं. दुसरी गोष्ट काय? पहिली संख्या शोधा. तिसरी गोष्ट काय? शेवटची संख्या शोधा. काही अवघड आहे का? काही अवघड? मग समजा हा जर प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला, सेम 1 ते 75 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. सरांनी सांगितलं गड्या, टोटल संख्या बघा किती आहे? 75. नैसर्गिक संख्या आहे ना. कोणत्या संख्या आहे? नैसर्गिक संख्यामध्ये फरक कितीचा असतो? 1चा. त्याच्यामुळे जेवढ्या संख्या तेवढी संख्या येणार. 75 विचारलं तर 75 येणार. त्याला 2 न भाग द्या. पहिली संख्या किती आहे? 1. 1 ते 25 75 पर्यंतच्या. तर मग पहिली संख्या किती आली? 1. शेवटची संख्या किती आहे? बरोबर, 75 भागीला 2. 75 आणि 1 76. बरोबर. मग 75 भागीला 2, सॉरी भाग देऊन घेऊ. 2 न कितीचा भाग देणार रे? 38. 75 गुणिला 38 सांगा. 2850. नक्की? 2850. काही अवघड? समजलं सर्वांना? काय? कोणत्याही संख्यांची बेरीज विचारू द्या, सगळ्यात पहिले आपल्याला लागणार काय? टोटल संख्या किती आहे. इथपर्यंत क्लिअर? दुसरी गोष्ट काय लागणार आपल्याला? पहिली संख्या. आणि तिसरी गोष्ट काय लागणार? शेवटची संख्या. या 3 गोष्टीवर आपला आन्सर येणार. सर्वांना समजलं का? पुढं 21 ते 125 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची, सॉरी 51 ते 125 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायची. पहिली संख्या माहित झाली 51. शेवटची संख्या माहित झाली 125. इथे 2 न भाग देतो एवढं माहिती आहे आपल्याला. पण आता हे माहिती नाही की टोटल संख्या किती आहे. 1 ते 25 म्हणजे 25 होत्या सरळ सरळ. 1 ते 75 म्हणजे सरळ सरळ किती होत्या? 75 होत्या. पण 51 ते 125 किती संख्या हे आपल्याला माहिती नाही. मग हे शोधण्यासाठी सगळ्यात सोपं आहे. 125 मधून 51 वजा करा. किती येईल उत्तर? हे उत्तर किती येणार? 74. किती? 74. पण इकडे लक्ष द्या, पण याच्यात आपण एक संख्या अजून वजा करून टाकतो, ती 51. कोणती वजा करून राहिलो आपण? 51. मग आपल्याला 51 पण घ्यावी लागणार. समजून घ्या, सोपं आहे. प्रत्येक गोष्ट हे असं लक्षात ठेवा, हे असं लक्षात ठेवा, त्याच्यात +1 टाका, हे डोक्यातून काढून टाका. लॉजिकली शिका. लॉजिक काय म्हणतं गड्या, की 51 ते 125 संख्या घ्यायची आपल्याला. किती घ्यायची आहे? 51 ते 125. मग आपण 125 मधून 51 वजा केले. किती वजा केले? 51. पण आपण 51 वजा करायला पाहिजेत का? का? कारण 51 आपल्याला घ्यायचे ना. म्हणजे आपण 50 वजा करायला पाहिजे. किती वजा करायला पाहिजे? 50. म्हणजे आपल्या संख्या किती आल्या?
नाही समजलं, सरळ सरळ 125 पर्यंत बघा, सरळ सरळ. आता हा झाला हिशोब कागदी, तोंडी हिशोब. 125 पर्यंत किती संख्या आहे? 125 पर्यंत 125 संख्या आहे. आपल्याला काढून किती टाकायचे आहे? शिल्लक बघा, परत समजून घ्या. 125 पर्यंत टोटल संख्या किती आहे? 125. आता लॉजिक सांगून राहिलो तुम्हाला. आपण शिल्लक किती घेतलं त्याच्यामध्ये? पहिल्या 50. समजलं? 125 पर्यंत टोटल 125 संख्या आहे. आपण शिल्लकच्या किती घेऊन राहिलो? 50. त्या काढून टाका मग. म्हणून 125 मधून 50 काढले मी, तर किती आले? 75. मग 75 भागीला 2, या दोघांची बेरीज 176. याला 2 न भाग द्या, किती जाईल? 88. 75 गुणिला 88 किती येणार? किती? 6,600. आता हे गणित म्हटल्यापेक्षा मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? खूप सोपं आहे, सेकंदात उत्तर येते. काय काय रिक्वायरमेंट आहे आपल्याला? टोटल संख्या शोधायच्या, पहिली संख्या शोधायची आणि शेवटची संख्या शोधायची. आता मागच्या 2 प्रश्नामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. पहिल्या 25 नैसर्गिक संख्या म्हणजे 25च येणार. 1 ते 75 म्हणजे 1 घेतलेला आहे म्हणजे 75च येणार, बरोबर. आता प्रॉब्लेम इथं होता 51 ते 125. इथं टोटल संख्या काढण्यासाठी थोडासा एक्स्ट्रा दिमाग लावावा लागेल. 125 पर्यंत टोटल किती संख्या आहे? 125 आहे. आपल्याला घ्यायच्या किती नाहीये? 50 घ्यायच्या नाही. आता एवढं तर समजतं ना, 125 जण आहे क्लासमध्ये, आपल्याला 50 जण घ्यायचे नाही. किती उरले मग? 75 उरले. किती उरले? 75. मग आपल्या रिक्वायरमेंट झाल्या. आपल्याला टोटल संख्या पाहिजे होत्या 75 आहे. पहिली संख्या पाहिजे होती 51 आहे. शेवटची संख्या पाहिजे होती 125 आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. काही डाऊट? सेकंदात उत्तर आलं पाहिजे. कसं उत्तर आलं पाहिजे? सेकंद. आता समसंख्यांची बेरीज. समसंख्या म्हणजे फरक कितीचा असतो? 2. नैसर्गिक संख्यांची बेरीज कळाली. आपण काही जास्त दिमाग लावला का एक्स्ट्रा वाला? नाही. परत रिपीट करतो. काय? टोटल संख्या बघायच्या किती आहे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या. समजलं? आता समसंख्येमध्ये थोडासा फरक पडतो. समसंख्या म्हणजे सर्वांना माहिती आहे 2 ने भाग जाणार किंवा एकक स्थानी काय असते? 0, 2, 4, 6, 8. ठीक आहे, हे एकक स्थानी असते त्यांचं. पहिल्या 18 समसंख्यांची बेरीज. आता तुम्ही जेव्हा अभ्यास करणार किंवा युट्यूब वरती व्हिडिओ बघणार किंवा एखादा नोट्स बघणार, तुम्हाला याच्यासाठी पण फॉर्म्युला येऊन जाईल. ही संख्या घ्या, त्याच्यासोबतची संख्या घ्या. पण माझं म्हणणं काय, एकच अशी गोष्ट बघायची जिनं सगळे क्वेश्चन हँडल होते. सरांनी काय सांगितलं? टोटल संख्या पहिल्या 18 समसंख्यांची बेरीज म्हणजे टोटल किती संख्या आहे? 18च आहे. किती आहे? 18. समजून घ्या. पहिल्या 18 समसंख्यांची बेरीज, पहिल्या 18 म्हणजे टोटल संख्या किती आल्या? 18च आल्या. किती आल्या? 18. आता फरक इथे आहे, मागच्या याच्यात पहिली संख्या एकच होती आणि शेवटची किती होती? 18. मागच्या संख्येनुसार जर आपण याला घेतलं असतं, माझं बोलणं कळून राहिलं का सर्वांना? काय? मागच्या संख्यानुसार जर आपण याला घेतलं असतं तर पहिली संख्या किती होती? 1 आणि शेवटची किती होती? 18. पण आता फरक आहे. आता काय विचारलं? सम. मग पहिली समसंख्या किती आहे? 2. किती आहे? 2. आणि 18वी किती असणार? 18 दुनी 36. का बरं? समसंख्यांचा फरक कितीचा असतो? 2चा. म्हणून पहिली समसंख्या आली 2, दुसरी 4, तिसरी 6 आणि 18वी किती येईल मग तशी? 36. फरक कळाला? बाकी प्रोसिजर तीच. 18 इथं भाग द्या डायरेक्ट 9, 36 आणि 2 38. किती येणार? 300. बघा हे तुम्ही सोडवते सगळेजण, मी नाही सोडवते. प्लस पहिल्या 18 नैसर्गिक संख्यांची बेरीज. कोणत्या संख्यांची बेरीज? नैसर्गिक. तर टोटल संख्या किती आहे? 18. पहिली संख्या 1 आणि शेवटची 18. हा फरक आहे. 9 गुणिला 19, 19चा पाठ असेल ना? किती? 171. हा एक फरक आणि हा एक फरक.
तुम्ही जर बरोबर बघितलं तर हे याच्या दुप्पट आहे. कळालं का दुप्पट आहे? समसंख्यामध्ये फरक कितीचा असतो? 2चा. समजलं का? मग नैसर्गिक संख्या विचारल्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण समसंख्या विचारला तर पहिली समसंख्या किती आहे? 2 आणि पहिल्या 18 विचारलं त्याच्यामुळे 18वी समसंख्या किती आहे? 36. आता असा उलटा प्रश्न आला तर 2 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. बरं जाऊ द्या. पहिली समसंख्या किती दिसून राहिली? 2. शेवटची किती दिसून राहिली? 60. काही प्रॉब्लेम इथपर्यंत आहे का? काही प्रॉब्लेम नाही. आता इथे 2 तर भाग देणारच. आता इथला प्रश्न आहे टोटल संख्या किती त्या कशा शोधायच्या? सिंपल. 60 पर्यंत किती समसंख्या असणार? 30 समसंख्या, 30 विषम संख्या. बरोबर आहे? कळालं? मग आता 2 ते 60 म्हणा आणि 1 ते 60 म्हणा, काही फरक आहे का? कारण पहिली समसंख्या किती आहे? 2च आहे. जर इथली संख्या आणि इथली संख्या मॅच नाही झाली तर टोटल संख्या शोधताना तुम्हाला प्रॉब्लेम जाणार, थोडासा जाणार, जास्त नाही. आता पहिली संख्या किती आहे? 2 आणि शेवटची किती आहे? 60. इथे काही प्रॉब्लेम नाहीच आहे. 60 पर्यंत 50% विषम संख्या आणि 50% कशा असणार? समसंख्या. मग 60 पर्यंत 30 संख्या विषम आहे आणि 30 संख्या सम आहे. म्हणजे इथे किती येणार? 30. 30 भागीला 2 15. 60 आणि 2 किती येणार उत्तर? 900. कळालं? 930. आता तुम्ही जर बुक मध्ये बघितलं तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, सरळ सरळ. कसा फॉर्म्युला आहे? म्हणजे शॉर्टकट सांगतात. 2 मिनिटात सोडवा, 4 मिनिटात सोडवा. शॉर्टकट कसा असतो? तर काय नाही, सरळ सरळ बघा. या 2 न मी इकडे भाग दिला का नाही? समजून घ्या. मी 2 न कोणाला भाग दिला? 30 ला. मी 2 न जर 30 ला भाग नसता दिला तर मी 2 न इथं भाग दिला असता 31 आला असतं. काय आलं असतं? 31. मग लगेच शॉर्ट ट्रिक बनते तुमच्यासाठी नवीन. समसंख्यांची बेरीज असेल तर समसंख्या घ्या आणि त्याच्या पुढची संख्या घ्या. किती आलं उत्तर? 930. हा झाला शॉर्टकट. काही शॉर्टकट वगैरे काही नसतं. ती डिपेंड करतं तुम्ही क्वेश्चन कसा हँडल करता. म्हणून मी म्हणतो एकाच गोष्टीवर सगळ्या गोष्टी हँडल करा. म्हणजे कळालं का तुम्हाला? परत सांगतो बघा. बघा कसं आहे, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं, आता मी तुम्हाला असं म्हटलं 4 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. कोणत्या संख्यांची बेरीज? सम. 4 ते 50. मग सरांनी सांगितलेलं आहे पहिली संख्या किती आहे? 4. शेवटची किती आहे? 50. बरोबर? याला 2 न भाग द्या. कसं? 2 न इकडे भाग द्या, इकडे भाग द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं चालू आहे तसंच राहू द्या. इथं 2 न भाग द्यायचा आहे. आता 4 ते 50 समसंख्या किती ते शोधायचं. 4 ते 50 समसंख्या शोधण्यासाठी 50 पर्यंत समसंख्या किती आहे? 25 आहे. 25 सम 25 विषम. कोणती घेतली नाही? तो किती उरल्या? असं लॉजिक तर लावता येईल ना? किती उरल्या? 24. बरोबर? आता 24 भागीला 2. मी 24 ऐकून घ्या. मी 24 इथं लिहितो हा. आणि हे 54. किती आहे? 54. 2 ने कितीचा भाग दिला? 27. कितीचा भाग दिला? 27. बरोबर? आता 27 गुणिले 54 किती येईल उत्तर? 648. मागच्या याच्यात काय सांगितलं होतं मी तुम्हाला? तुम्हाला फॉर्म्युला कसा सांगितला जातो? n इन ब्रॅकेट n प्लस असं सांगितलं जातो. आता मी जर मागचा फॉर्म्युला वापरला असता तर माझं उत्तर किती आलं असतं? 24 गुणिले 25. काय उत्तर आलं असतं माझं? फरक समजून राहिला तुम्हाला? म्हणून शॉर्ट ट्रिकच्या नादी लागायचं. हा फॉर्म्युला ट्रू आहे. कुठे ट्रू आहे? तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो मी गोष्टी. आणि ह्या गोष्टी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितल्या गेल्या पाहिजे अभ्यास करणाऱ्या. कारण तुम्ही एखादा YouTubeवर शॉर्ट व्हिडिओ बघता, विशाल सरनं तो काय सांगितलं, हे पहिली संख्या शोधा आणि दुसरी संख्या शोधा. शॉर्टमध्ये तर डायरेक्ट सांगितलं, जेवढ्या संख्या आहेत त्यानं मोजा. मग शॉर्टमध्ये तुम्ही काय बघता? 30 गुणिले 31. हे बराड सरला द्या सोडून. 30 गुणिले 31 930. असा प्रश्न आला तर मग आता हे उत्तर तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो मी शॉर्ट ट्रिक्सनं. आता 4च्या ऐवजी 2 आहे. किती आहे? 2. 2 ते 50 पर्यंतच्या 2 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. पहिली संख्या किती आहे? 2. नंतरची किती आहे? 50.
आता 50 पर्यंत किती समसंख्या आहे? 25. त्याला कितीने भाग द्यायचा? 2 न. आता 25 भागीला 2 आणि हे किती येणार? 52. किती येणार? 52. 2 न कितीचा भाग द्या? 26. 25 गुणिला 26. आलो तिथंच. हा शॉर्ट ट्रिक आहे. युट्यूबवर शॉर्ट ट्रिक पाहिलं तुम्ही. काय? समसंख्यांची बेरीज करायची असेल तर जेवढ्या समसंख्या आहे त्याच्यामध्ये एक संख्या टाका. 24 गुणिला 25 गुणिला 26. आता मी दोन्ही प्रश्न कन्सेप्टनं सोडवले. कशानं सोडवले? कन्सेप्ट. चुकले का माझे? चुकले का? नाही. तुम्ही जर फॉर्म्युल्यानं सोडवले असते तर तुम्ही काय म्हटले असते? अरे 4 ते 50 24 संख्या आहे गड्या. किती संख्या आहे? 24. आपल्याला माहिती आहे की 24च्या पुढची कोणती संख्या घ्या? 25. आणि आलं आपलं उत्तर. पण ओरिजिनल उत्तर काय रे? 648. म्हणून नेहमी सांगतो ट्रिकच्या नादी लागायचं नाही. कन्सेप्ट शिका. काय शिका? कन्सेप्ट. आणि कन्सेप्ट काय म्हणते आपल्याला? पहिली संख्या माहिती पाहिजे, लास्टवाली संख्या माहिती पाहिजे आणि टोटल संख्या माहिती पाहिजे. आणि हे जे मी बोलून राहिलो हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीच्या पुस्तकातलं 3रं चॅप्टर आहे. कितवं चॅप्टर आहे? 3रं. कळालं का तुम्हाला? म्हणून फॉर्म्युल्याच्या नादी लागायचं नाही आणि ट्रिकच्या नादी लागायचं नाही. कन्सेप्ट शिका. कन्सेप्ट. फॉर्म्युल्यावर कन्सेप्टवरच फॉर्म्युला बनत असतो. कळालं का? अशा ट्रिकच्या नादी परत जायचं नाही. तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. पुढचा प्रश्न सोडू शकता का आता? चला सोडवा. बघा, मी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला दिला सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. काही जणांना उत्तर आलं, काही जणांना आलं नाही. आता जेव्हा मी तुम्हाला त्या प्रश्नाचं सोल्युशन देतो किंवा सोडून दाखवतो तेव्हा स्वतः चेक करा. अरे मी इथं अटकलो होतो. सरांनी असा विचार केला, मी असा विचार केला, त्याच्यामुळे मला जमलं नाही. सगळ्यात पहिले 42 ते 98 म्हटल्यानंतर तुम्हाला सरळ सरळ नंबर माहितच आहे. पहिला किती आहे? 42 आणि शेवटचा किती आहे? 98. काही प्रॉब्लेम? ठीक आहे. आता इथे आपल्याला 2 न भाग द्यावा लागतो कारण ते फॉर्म्युला बनतो तो. सिरीज असते ती. आता टोटल संख्या शोधायची आहे. सिंपल फंडा सांगतो. जास्त दिमाग लावण्याची गरज पडणार नाही. सरळ सरळ मला सांगा 98 पर्यंत किती समसंख्या आहे? 49. 50-50 असतात ना? 49 सम, 49 विषम. इथपर्यंत क्लिअर आहे? 49 संख्या आहे. किती संख्या आहे? 49. आता 42च्या मागची समसंख्या कोणती आहे? 40. मग त्या 40 मधल्या 20 संख्या याच्यात घेतल्या का नाही आपण शिल्लक? घेतल्या का नाही? घेतल्या का नाही? मग ते 20 काढून टाका. किती आलं? 29. टोटल किती संख्या आहे मग? 29. सगळ्यात सिंपल. काही दिमाग लावण्याची गरज पडणार नाही. परत बघा काय? 98 पर्यंत टोटल 49 संख्या आहे. किती संख्या आहे? 49. आपण शिल्लकच्या किती घेतल्या? 20. ते कसं शोधलं? 42च्या मागची समसंख्या बघा किती आहे? 40. मग 40 मध्ये किती समसंख्या आहे? 20. त्या 20 शिल्लक आपण 49 मध्ये घेतल्या होत्या. त्या काढून टाका. किती आलं? 29. 29 भागीला 2. 29 भागीला 2. हे किती येईल रे? 9 4 13 140. म्हणजे 70. 19 गुणिला 7 म्हणजे 203. बरोबर? 20 आणि 30. सांगा बरं. 28 कसं काय घेणार? 28 कसं घेतलं तुम्ही? 98 वजा 42. कोणत्या? 20च्या जागी 21. म्हणजे तुम्ही 42 पकडली आहे ना? बरं. हे नसेल समजलं तर दुसरी पद्धत. ठीक आहे. आता ही पद्धत एक आहे. दुसरी पद्धत आहे 98 मधून 42 वजा करा. किती येतं सांगा? 98 मधून 42. 56. किती येतं? 56. समजून घ्या. दुसरी पद्धत सांगते. 98 मधून 42. हे आता सरळ सरळ. मी हे जी सांगितलं हे लॉजिक आहे. हे काय आहे? लॉजिक. हे मॅथमॅटिकल फॉर्म. 98 मधून 42 वजा केले 56. किती आलं? 56. पण हा 56चा फरक 2-2चा आहे. कितीचा आहे? 2-2चा. म्हणून याला 2 न भाग द्या. किती आलं? 28. किती आलं? कळालं इथपर्यंत काही डाऊट? आलं का सगळ्यांचं? इथपर्यंत समजलं सर्वांना काय? 98 वजा 42 करा. उत्तर किती आलं? 56. पण 56 मध्ये प्रत्येक संख्येत 2-2चा फरक आहे. कितीचा गॅप आहे? 2-2चा. म्हणून तो गॅप कमी करा. तर किती आला? 28. पण कॅल्क्युलेशन करताना आपण 42 पण काढून टाकलं होतं. मग 42 घ्यावं लागेल. 42 कितवी नंबरची संख्या आहे? 29 नंबरची संख्या आहे. तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. आता काय? आता
5 मिनिटापूर्वी मी तुम्हाला हे सांगितलं आणि हे सांगितलं. व्हिडिओ रेकॉर्डिंग असते, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जायचं. हे मला सोपं वाटतं की हे सोपं वाटतं तसं लक्षात ठेवायचं. तुम्हाला अभ्यास करणे, मी तुम्हाला सगळे मार्ग सांगतो. कळालं का सगळ्यांना? संख्या काय महत्वाची? 29च्या जागी 28 झालं की 30 झालं की उत्तर चुकलं. आणि तुम्ही जर ऑप्शन बघितले 3 ऑप्शन तसेच सापडतीलच तुम्हाला. एक ऑप्शन असेल 29 घेतलेला, एक ऑप्शन असेल 28 घेतलेला आणि एक ऑप्शन असेल 30 घेतलेला. कळालं का? समजलं? आणि एक ऑप्शन असतील यापैकी नाही. तुम्हाला काही समजलं नाही तर हो पा लाज वाटत नाही. विषम संख्यांची बेरीज, जसं सम तसंच विषम. विषम समजलं, सम समजलं असेल तर विषम पण समजून जाईल. फक्त विषम संख्या कुठून चालू होते? 1 पासून. फरक कितीचा असतो? 2 2चा. एकक स्थानी काय येते? 1 3 5 7 9 हे एकक स्थानी येतात. एकक स्थानी 11 नाही येतात कारण एकक स्थान येते. कळालं का? हा. आता पहिल्या 21 विषम संख्यांची बेरीज परत सांगतो. आता तुम्हाला परत मी एकदा डेमो देतो. डेमो पहिल्या 21 विषम संख्यांची बेरीज. पहिली संख्या किती आहे? 1. 21वी किती येईल? सांगा मला सांगा. 21वी विषम संख्या ते 21 ला 2 न गुणा किती आले? 42. पण 42 पर्यंत 21 समसंख्या आहे आणि 21 विषम संख्या आहे. तर 42 ती काय आहे? समसंख्या. मग 43 ते घेऊ शकणार नाही कारण ती किती होऊन राहिली? 22वी होऊन राहिली. आपल्याला किती पाहिजे? 21वी. 21वी किती येणार? 41. टोटल किती संख्या आहे? 21. 21 भागीला 2 हे 42 किती येणार? 441. समजलं? कळालं सगळ्यांना? हो का नाही? आता बघा प्रॉब्लेम काय येऊन राहिला? तुम्हाला संख्या शोधायला प्रॉब्लेम येऊन राहिला. मग सर हे तर पाठच झालं. संख्या शोधायला प्रॉब्लेम येऊन राहिला त्याच्यावर एफर्ट द्या, त्याच्यावर मेहनत करा. संख्या शोधायच्या कशा? पटकन संख्या शोधता आली पाहिजे. तुमच्यासाठी नवीन आहे, प्रॅक्टिस केल्यानं गोष्टी तुम्हाला इझी होतील. मी जर म्हटलं तुम्हाला पहिल्या 23 विषम संख्यांची बेरीज तर लगे आठवलं पाहिजे 23 दुनी 46 म्हणजे 45 ही 23वी संख्या आहे. कळालं तुम्हाला? मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो, मिक्स करून सांगतो, कन्फ्युजन राहणार नाही. पुढे 1 ते 79 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज. 1 पहिली संख्या बरोबर, 79 शेवटची संख्या. विषम विचारलं ना. आता मला सांगा 1 ते 79 पर्यंत टोटल विषम संख्या किती आहे? 40. कारण 79च्या पुढे काय येतं रे? 80. काय येतं? 80. किती येतं? 80. 80 मध्ये 40 समसंख्या आणि 40 विषम संख्या. एवढं तर क्लिअर आहे ना? 40 भागीला 2. 40 भागीला 2 इकडे येईल 80. 2 न भाग द्या. 40 गुणिला 40 1600. किती झालं? 1600. कळालं इथपर्यंत? पुढं 31 ते 99 पर्यंत. मी तिन्ही टाईप कव्हर करून राहिलो. तुम्हाला समजून राहिलं का? 31 ते 99 पर्यंत द्या. आणि तुम्हाला याच्यात एक एकदम जबरदस्त ट्रिक सांगतो, जबरदस्त. सेकंदात काढसाल विषम संख्यात. पहिली संख्या किती रे? 31. पहिली संख्या किती आहे? 31. शेवटची किती आहे? शेवटची आहे 99 भागेला 2. आता जसं सांगितलं होतं दोन्ही पद्धतीने परत रिपीट करतो एकदा. इमॅजिन, आता डोक्यात एकदा इमॅजिन 99 पर्यंत किती समसंख्या आहे? 50. सांगा 99 पर्यंत किती समान आहे, किती विषम आहे? याच्यासाठी काय करा, सिंपल याच्यात 1 टाका. 100 पर्यंत किती समान आहे, किती विषम आहे? 50 50. 50 कोणत्या संख्या आहे? सम. आणि 50 कोणत्या आहे? विषम. आता 31च्या मागे काय आहे? 30. 30 पर्यंत किती विषम संख्या आहे? 15 आहे. मग आपण याच्यात 15 संख्या शिल्लक घेतल्या का नाही मला सांगा. घेतल्या ना? मग 15 काढून टाका. किती झालं? 35. बाकीचे उत्तर काढा तोपर्यंत. ठीक आहे.
आता बाकीच्याकडे लक्ष द्या, ज्यांना समजलं नाही ते. दुसरी मेथड इकडे बघा. 99 मधून 31 वजा करा, किती येईल? ही दुसरी पद्धत. ही झालं मेंदू. काय? मेंदू. आणि हा बिना मेंदू. काय? मेंदू, अरे सॉरी, बिना मेंदू. ही मेंदू पद्धत, बिना मेंदू पद्धत. 99 मधून 31 करा, 9 मधून 1 गेला 8. व्हेरी गुड. 9 मधून 3 गेले किती? 6. 2 2चा फरक आहे. कितीचा फरक आहे? काढून टाका. किती झालं उत्तर? 34. पण हे काम करताना आपण 31 ला पण ऑटोमॅटिक काढत असतो, नजर चुकीनं काढून टाकत असतो. मग ती चुकी आपल्याला बरोबर करायची. त्याच्यासाठी किती टाका? 1. आलं 35. एक तर असं घ्या किंवा असं घ्या, तुम्हाला कोणती पद्धत पाहिजे ते तुम्ही घ्या. मला उत्तर सांगा पटकन. 9 3 12, 130, 65. 35 गुणिला 65 किती? 12 75. बर, 22 75. समजल्या या गोष्टी? कळालं का सगळ्यांना? बर, इकडे बघा आता. पहिला प्रश्न आठवतो काय होता? पहिला ट्रिक सांगतो तुम्हाला. 21 21 79 99. 21. दुसरा काय होता? 1 ते 79. आणि तिसरा होता 31 ते 99. परत युट्यूबचा शॉर्ट आला, व्हिडिओ स्क्रोल करता करता विषम संख्यांची बेरीज, फक्त वर्गांची बेरीज करा. कसं? पहिल्या 21 संख्यांची बेरीज विचारली, 21 चा वर्ग करा 441. आलं उत्तर सेकंदात? आलं काय? विषम संख्यांची बेरीज करताना फक्त n स्क्वेअर असा फॉर्म्युला तुम्हाला दाखवतात. कोणता? n स्क्वेअर. बरोबर आहे, काही चुकीचं नाही, बरोबर. पहिल्या 21 संख्यांची बेरीज किती आली? डायरेक्ट स्क्वेअर. हे तोंडी करू शकता तुम्ही, मान्य आहे. कधी कधी शॉर्ट ट्रिक्स पण वापरावं लागतात, पण कन्फ्युजन टाळायचं. पहिल्या 25 संख्यांची बेरीज सांगा विषम संख्याची. मग 25 चा वर्ग 625. पहिल्या 31 विषम संख्यांची बेरीज, 31 चा वर्ग, आता कन्फ्युजन झालं, 961. समजलं सगळ्यांना? हो का नाही? आता 1 ते 79 आपल्याला बेरीज काढायची. 1 ते, हे काय चालू आहे? विषम संख्या. कोणत्या संख्या? मग 1 ते 79 बेरीज काढायची आपल्याला. ते 1 ते 79 टोटल किती संख्या आहे रे? 40. करा 40 चा वर्ग 1600. बरोबर, काही प्रॉब्लेम? फक्त विषम संख्यांसाठी सांगते मी तुम्हाला शॉर्टकट कसा वापरायचा. आधी कन्सेप्ट सांगितला, सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या. कन्सेप्ट माहिती पाहिजे, शॉर्टकट माहिती पाहिजे. आता इथं स्टार करतो. सर हे वापरून सांगा, n स्क्वेअर वापरून इथं कसं सॉल्व्ह करायचं? 99 पर्यंत किती संख्या आहे विषम? 50. शिल्लकच्या किती घेतल्या? 15. 31 पर्यंत किती आहे? 15 आहे ना. शिल्लकच्या किती घेतल्या? 15. सांगा 50 चा स्क्वेअर 2500. 15 चा स्क्वेअर 225. किती आलं? 22 75. आन्सर बघून घ्या. 441 1600 22 75. काय आन्सर? हे काय आहे? हे काय आहे? समजलं? मग विषम संख्यामध्ये काय ट्रिक वापरायची? काय? डायरेक्ट स्क्वेअर करायचं. काय करायचा? स्क्वेअर. समजलं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? फक्त विषम संख्यासाठी. समसंख्यामध्ये कसा प्रॉब्लेम होतो मी तुम्हाला ते सांगितलं. इथेही तोच प्रॉब्लेम होतो. तुम्हाला सांगितलं जातं, काय सांगितलं जातं? काय सांगितलं जातं? जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढ्याचा करा वर्ग. काय करा? वर्ग. 21 विषम संख्या आहे, 21 चा करा वर्ग 441. बरोबर. 40 विषम संख्या आहे, 40 चा वर्ग करा 1600. बरोबर. 50 विषम संख्या आहे, 50 चा वर्ग करा. किती आलं उत्तर? चुकलं का नाही? लक्षात ठेवायचं. ट्रिक कुठं वापरायची? ट्रिक आपली माती कुठं करू शकते ते बी लक्षात ठेवायचं. समजलं?
तुम्ही जर ट्रिकनं सोडवलं असतं, अरे हा जेवढ्या विषम संख्या तेवढ्यांचा करा वर्ग, पहिल्या 2 मध्ये तुम्हाला उत्तर भेटलं, मार्क्स भेटले, इथं भेटणार का? मग ह्या ज्या ट्रिक्स आहे, टेक्निक्स आहे, त्या कोणासाठी लागू आहे? फक्त 1 पासून संख्या चालू झाल्या तरच. कधीपासून? 1 पासून. जर संख्या 1 पासून चालू नाही झाली तर ट्रिक फेल. पण ट्रिकनच सोडून दाखवलं मी तुम्हाला, हे पण दाखवलं का नाही? ट्रिकने ही ट्रिक वापरू शकतो. कळालं? समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्यामध्ये आता कोणाला प्रॉब्लेम राहील का याच्यानंतर? कोणाच्या डोक्यावरून जात असेल या गोष्टी, कारण काही जणांसाठी नवीन असतं. तर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, हळूहळू बघून आपला परफॉर्मन्स वाढवा. इथपर्यंत क्लिअर? समजलं? आता पिक्चरचा एक भाग झाला, त्याला सोडून द्या. आता पिक्चरचा दुसरा भाग. पिक्चरच्या पहिल्या भागात काय होतं? पहिली संख्या, शेवटची संख्या हे महत्वाचे होते, हिरो आणि हिरोईन. ते सोडून द्या. आता पिक्चरच्या दुसऱ्या भागात फक्त विलन महत्वाचा आहे. कोण महत्वाचा आहे? विलन. विलन मध्ये पहिला विलन आहे तुमचा वर्ग. कोणता? वर्ग संख्या. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. पहिल्या 10 वर्ग संख्यांची बेरीज. सगळ्यात सोपं हेच आहे, सगळ्यात सोपा विलनच आहे, कारण तो मरत असतो. काय होत असतो? तो मरत असतो. ठीक आहे. हिरो हिरोईन मध्ये भांडणं होतात, विलनला काही घेणं देणं नाही, त्याला फक्त पैसा पाहिजे. काय पाहिजे? पहिल्या 10 वर्ग संख्यांची बेरीज. पहिल्या 10 लिहा. किती लिहा? 10. त्याच्यानंतरची संख्या किती आहे? 11. समजून घ्या, खूप सोपं आहे. वर्ग बोलत आहे आपण. काय बोलत आहे? वर्ग. वर्ग 10 पर्यंत विचारलं, 10 पर्यंत विचारलं, त्याच्या पुढची संख्या घ्या 11. या दोघांची बेरीज करा आणि याला 6 ने भाग द्या. कंपल्सरी. असंच संख्या विचारली, त्याच्या पुढची संख्या, दोघांची बेरीज, 6 ने भाग. सांगा. बघा आता 2 न 3 चा भाग जाईल, 2 न 5 चा भाग जाईल, बरोबर? आता 3 न इथे कितीचा भाग जाईल? 7 चा. म्हणजे 5 गुणिला 11 गुणिला 7. 11 7 77, 77 गुणिला 5 385. काही डाऊट? नसेल पहिल्या प्रश्नात समजलं, दुसऱ्या प्रश्नात. टोटल संख्या किती आहे? 15. 15च्या पुढची संख्या 16. 15 आणि 16 दोघांची बेरीज किती? वा, 31. त्याला 2 न भाग नाही द्यायचा, 6 न द्यायचा. किती द्यायचा? 6. 2 न भाग नाही द्यायचा, याचं कारण पुढच्या ह्याच्यात कळून जाईल. परत तेच 2 त्रिक 6, 2 5 नाही, सॉरी उलट झालं. हा होतं झडी पाण्याचं, पाणी पडून नाही राहिला ना. 3 दुनी 6, 3 5 5, 2 न भाग जाईल 8 चा. 8 5 40, 40 गुणिला 31, 1240. काही प्रॉब्लेम? सोपं आहे खूप. म्हणून म्हटलं विलन सोपा असतो. विलन कसा आहे? सोपा आहे. 25. 25 गुणिला 26, दोघांची बेरीज 51 भागीला 6. परत 3 न भाग जातो का नाही बघायचं. 3 दुनी 6, इथे 51 म्हणजे 17चा भाग जाईल. 3 न 17चा भाग जातो, 2 न इथं 13चा भाग जाईल. म्हणजे तुमच्या समोर आलं 25 गुणिला 13 गुणिला 17. जे असेल ते त्याला तुम्ही सोडू शकता, कारण तो कॅल्क्युलेशनचा पार्ट झाला. कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. आता पहिला विलन झाला. आता मोठा विलन दुसरा, घनसंख्या. कोणता? घनसंख्या. घनसंख्या म्हणजे काय? तो असा पूर्ण क्यूब टाइप बनवतो. 1 चा क्यूब किती आहे? 1. 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64. आता तुम्हाला विचारलं 1 ते 10 पर्यंतचा क्यूब. हा सोपं आहे, खूप सोपं आहे. 10, त्याचा पुढचा नंबर 20, 11. 10च्या पुढचा नंबर 11. त्याला 2 न भाग द्यायचा. कितीने भाग द्यायचा? असं मस्त ब्रॅकेट करायचं. कसं ब्रॅकेट करायचं? मस्त. आणि त्याचा करायचा वर्ग. काय करायचा? एक एक गोष्ट माइंड मध्ये जायला थोडासा प्रॉब्लेम जाईल. सर तुम्ही काय सांगितलं होतं? वर्गांची बेरीज असेल तर 25 वर्गांची बेरीज असेल तर 25च्या पुढचा नंबर घ्या 26, दोघांची बेरीज करा 51, त्याला भाग द्या 6 ने. पण आता कंडिशन अरे इकडे होतं का ते? हा बर. आता कंडिशन बदलली.
आता घनांची बेरीज आहे. घनांची बेरीज म्हणजे डोक्यावर असं 3 दिसेल. किती दिसेल? 3. इथं डोक्यावर किती दिसेल? 2. आता अशा वेळेस काय करायचं? संख्या घ्या 10, त्याच्या पुढची संख्या 11 भागीला 2, त्याचा करा स्क्वेअर. 2 न कितीचा भाग जाईल? 5चा. 11 पाची 5. 11 पाची 55. 55 चा वर्ग. युनिट प्लेसला 5 असेल तर वर्ग करण्यासाठी ट्रिक सांगितले मी तुम्हाला. 5 चा वर्ग लिहून टाका 25. 5 सोडून जो उरला त्याच्या पुढचा नंबर घ्या. 5 × 30. समजलं? मग या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त 5 सेकंदात द्यायचं. 10 सेकंद घ्या. 10 सेकंदात उत्तर द्यायचं. 1440 नाही येऊ शकणार. स्क्वेअर म्हटल्यानंतर स्क्वेअर नंबरच येईल ना. 1440 कोणाचा स्क्वेअर नाहीये. याच्यात तर आन्सर डायरेक्ट मारू शकता तुम्ही, कारण याच्यामध्ये उत्तर फक्त स्क्वेअरच येईल. काय येईल? स्क्वेअर. तो कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर असणार. कसं? 1 ते 15. 15च्या पुढची संख्या किती रे? 16 भागीला 2, याचा स्क्वेअर. 2 न 8चा भाग द्या. 15 गुणिले 8 120. तर 12चा वर्ग 144 आणि 2 शून्य. 1440 नाही, 14,400. 1440 कोणाचाच वर्ग. ठीक आहे. नेक्स्ट. धन्यवाद. बर, बघा आता काय काय शिकलो लक्ष द्या. एकदा रिवाइज करू आपण. तिकडे बघा, नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर समसंख्या आणि विषम संख्या. यांच्यासाठी काय करायचं? एकूण संख्या किती आहे त्याला 2 न भाग द्या. पहिली संख्या आणि शेवटची संख्या. ठीक आहे. याच्यात एक ट्रिक सांगितली मी तुम्हाला. काय? जेवढ्या संख्या असतील, जेवढ्या संख्या त्याचा काय करायचा? वर्ग. पण जर संख्या दुसरीकडून सुरू झालेली असेल तर तिथं काय ट्रिक वापरायची? जेवढ्या आहे त्याचा करायचा वर्ग, पण शिल्लकच्या काढून टाका. शिल्लकच्या काढून टाका. समजलं? काय? विषम संख्यात हा फॉर्म्युला नाही वापरला तरी चालेल. डायरेक्ट काय करायचं? जेवढ्या संख्या आहे तेवढा वर्ग. पहिल्या 35 संख्यांचा वर्ग, 35 संख्यांची बेरीज सांगा विषम संख्यांची. 35चा वर्ग 1225. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं, समजून घ्या, मी जर तुम्हाला असं म्हटलं 41 ते 100 विषम संख्यांची बेरीज सांगा. मग तुम्ही काय विचार करायचा? सरांनी काय सांगितले बघा, जेवढ्या संख्या आहेत 100 पर्यंत टोटल संख्या किती आहे रे? 50 विषम संख्या आहे. 50चा करा वर्ग. शिल्लकच्या किती घेतल्या? 40 पर्यंतच्या शिल्लक घेतल्या. 40 पर्यंत किती शिल्लक आहे? 20. 20चा करा वर्ग. 25चा वर्ग, सॉरी 2500 आणि 20चा वर्ग 400. किती आलं उत्तर? 2100. म्हणून लक्ष ठेवायचं की विचारलं काय, शिल्लकचं विचारलेलं असेल तर शिल्लकचं काढून टाकावं लागेल. आणि याच्यानंतर काय बघितलं आपण? वर्ग. वर्गांसाठी काय करतो? कोणतं? काय हे का? बरोबर आहे ना? टोटल संख्या किती आहे? बर, 2100. ठीक आहे, लक्ष दे. हा, आता दुसऱ्या पद्धतीने सोडू. पहिली संख्या किती आहे? 41. समजून घ्या, काही विषय नाही. पहिली संख्या किती आहे? 41. 100च्या अगोदरची विषम संख्या 99. कळालं? सरांनी सांगितले एकूण संख्या शोधायच्या. एकूण संख्या शोधण्यासाठी 100 पर्यंत टोटल संख्या किती आहे? 50. किती आहे? 50. आपण शिल्लकच्या किती घेतल्या? त्याच्यामध्ये 20 घेतल्या. किती घेतल्या? 20. मग त्या 20 काढल्या तर किती उरल्या? 30.
किंवा सरांनी काय सांगितलंय, 100 मधून 41 वजा करा. किती आलं? 100 मधून 41 किती? पटकन सांगा ना. 59. पण सर आता याला अर्ध करू शकत नाही, असं का बरं झालं सर? त्याचंही रिझन सांगतो. 41 कोणती संख्या आहे? विषम संख्या. ही कोणती संख्या आहे? समसंख्या. मग आपल्याला याला विषम मध्ये बनवा. याच्या जवळची विषम संख्या कोणती आहे जी आपल्याला घ्यावी लागणार आहे? 99. लगेच कन्फ्युज नाही व्हायचं. किती घ्यावी लागणार आहे? 99. मग 99 मधून 41 जर वजा केलं तर किती उत्तर आलं? पटकन सांगा. किती? 58. 58 मध्ये 2 चा फरक आहे ना. किती येतील मग ते? 29. किती आलं? पण 41 काढून टाकलं का नाही आपण? मग जी गोष्ट काढून टाकलेली ती घ्यावी लागेल. 29 आणि 1 30. कसंही करा 30च संख्या येणार. किती येणार? 30. मग हे उत्तर येणार तुमचं 15. आणि 41 आणि 9 किती आलं? किती? 140. याला सोडवलं तर 21 येणार. किती येणार? ट्राय करा. कळालं का? जे तू सांगून राहिली ती ट्रिक वापरली तू. 30चा वर्ग 900. समजलं? तसं होत. कळालं का? असा फरक पडतो. ट्रिक कुठं वापरायची, ट्रिक कुठे नाही वापरायची. समजलं? बर. वर्ग, शेवटचं वर्ग आणि घन. सांगा वर्गासाठी काय करतो रे? संख्या, त्या संख्येमध्ये काय टाकतो? समोरची आणि दोघांची बेरीज. बेरीज. आता समजून घ्या थोडंफार, जास्त लिहित नाही मी. दोघांची बेरीज. याला कितीने भाग देतो? इथं काय टाकतो? संख्या, समोरची, दोघांना कितीने भाग देतो? 2. आणि याचा करतो काय करतो? समजलं? आता सांगा काही प्रॉब्लेम? सेकंदात सॉल्व्ह करता येतील. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का एका व्हिडिओमध्ये? मला सांगा किती मिनिट लागतात रे सोडवायला? मिनिट नाही, सेकंद म्हणा. ज्यांचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे 20 सेकंद, ज्यांचं कॅल्क्युलेशन फास्ट नाही 50 ते 60 सेकंद. एका मिनिटाच्या वरती हा प्रश्न जायला नको. काही प्रॉब्लेम? ठीक आहे. जय श्रीकृष्ण.